Hello dear students, welcome back to this video. Now today we start our unit 1, which is matrices and system of linear equations. Okay, so first topic will be row echelon form and reduced row echelon form of a matrix. Okay, we all are well known about the matrix. Okay, matrix हा जो टॉपिक आहे तुमचा आय थिंक 10th ला 12th ला किंवा 11th ला झालेला असावा, राईट. तर मॅट्रिक्स कुठल्या फॉर्ममध्ये असतो बघा. मॅट्रिक्सचं नोटेशन क्लोज ब्रॅकेट, राईट. क्लोज ब्रॅकेटमध्ये आपण काय घेतो, एंट्रीज एंटर करत असतो, राईट. दिस इज द मॅट्रिक्स. आता ह्या मॅट्रिक्समध्ये मी तुम्हाला थोडी बेसिक माहिती देते. BC okay, suppose this is the matrix, then this we call this is a R1 row. रो साठी इथे कुठलं नोटेशन यूज करणार आहे आपण, आर, आणि कॉलम साठी कुठलं करणार आहे, सी नोटेशन. तर ही फर्स्ट रो झाली तुमची, राईट. रो इन दिस वे. दिस इज द सेकंड रो R2, दिस इज थर्ड रो R3, दिस इज कॉलम C1, कॉलम C2, कॉलम C3, थर्ड कॉलम, सेकंड कॉलम, फर्स्ट कॉलम, राईट. हे सर्व बेसिक तुम्हाला माहीतच असेल, राईट. ठीक आहे. नाव we see what is the row echelon form and reduced row echelon form of the matrix. तर मॅट्रिक्सचा रो echelon फॉर्म काय असतो आणि रिड्यूस्ड रो echelon फॉर्म काय असतो ते पहिले तर आपण बघणार आहे. तो नाव सी definition of a row echelon form and reduced row echelon form. So see here definition. First definition, a reduced row echelon form, right. A matrix is said to be reduced row echelon form if it has following properties. बघा, एखादा मॅट्रिक्स असेल तर तो कधी रिड्यूस्ड रो echelon फॉर्म मध्ये असणार आहे जेव्हा या चारही प्रॉपर्टी तो काय करेल, सॅटिस्फाय करेल. सो सी हियर फर्स्ट प्रॉपर्टी, इफ अ रो डज नॉट कन्सिस्ट एंटायरली ऑफ झिरो देन द फर्स्ट नॉन झिरो नंबर इन रो इज अ 1. म्हणजे काय की तुम्ही जर मॅट्रिक्स घेतला, सपोज हियर दिस इज द मॅट्रिक्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, राईट. आता ह्या मॅट्रिक्समध्ये आपण जर पहिला रो बघितला, बघा हा पहिला रो जर बघितला, सपोज इथे आपण थोडं 7 करून घेऊ, राईट. तर फर्स्ट रो जर बघितला तर तो काय आहे, नॉन झिरो आहे. सर्व एंट्रीज नॉन झिरो आहे. 7 2 3 4, राईट. 0 0 0 असतात तर मग ती झिरो रो झाली असते. बट इथे काय 7 2 3, सो 7 2 3 4. सो दिस इज अ नॉन झिरो रो. देन नॉन झिरो रो असेल तर आपण हा जो पहिला इलेमेंट आहे 7, याला काय कुठे कन्वर्ट करणार आहे, 1ला कन्वर्ट करणार आहे, राईट. आणि 1ला जेव्हा कन्वर्ट करू तेव्हा 1 काय होईल, तुमचा लीडिंग इलेमेंट असणार आहे. 1ला काय म्हणणार आहे आपण, लीडिंग इलेमेंट, राईट. दिस इज द फर्स्ट property. Second property, if there are any rows that consist entirely of 0 then they are grouped together at the bottom of the matrix. म्हणजे काय बघा, समजा आपल्याकडे 1 2 3 4 0 0 0 0 किंवा 0 1 2 असेल, 0 0 मग रो घेतली आपण, आणि इथे 0 5 6 1 अशी रो जेव्हा असेल, जेव्हा 0 0 रो वरती येते, राईट. आता इथे लीडिंग 1 इलेमेंट केलेलं आहे आपण, राईट. आणि ही जी सेकंड रो आहे ही तुमची काय होते, 0 0, पूर्ण एंटायरली 0 रो आहे, राईट. तर आपण काय करणार, ही जी रो आहे R2 रो ही कुठे घेणार, बॉटमला घेणार. म्हणजे काय मिळेल, 1 2 3 4 0 5 6 1 R3 रो सेकंडला जाईल आणि ही सेकंड रो थर्डला येईल, म्हणजे लास्टला येईल, बॉटमला, राईट. सो दिस इज द सेकंड प्रॉपर्टी. जर कुठलीही नॉन झिरो रो त्या ग्रुपच्या आतमध्ये येत असेल तर ती काय घ्यायची, तुम्हाला बॉटमला घ्यायची. ओके, दिस इज द सेकंड प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी, इन एनी टू सक्सेसिव्ह रोज दॅट डू नॉट कन्सिस्ट एंटायरली ऑफ झिरो द लीडिंग वन
the lower row occurs further to the right than the leading one in the higher row. परत एकदा प्रॉपर्टी वाचा. काय दिलेली, इन एनी टू सक्सेसिव्ह रोज, कुठल्याही दोन सक्सेसिव्ह तुम्ही रोज घेतल्या, दॅट डू नॉट कन्सिस्ट एंटायरली ऑफ झिरो, की त्या काय त्यांच्यामध्ये काय नसणार आहे, जर झिरो नसणार आहे तर काय करायचं आहे, लिडिंग वन इलेमेंट जो आहे त्या लिडिंग वन इलेमेंटचे खालचे इलेमेंट तुम्हाला काय करायचे, झिरो करायचे. सपोज इथे लिडिंग वन आहे तर हे ऑलरेडी झिरो झिरोच आहेत. जर झिरो नसतील तर तुम्हाला काय करायचे, झिरो करायचे. सपोज दिस इज लिडिंग वन आणि इथे 5 9 त्याच्या खालचे इलेमेंट्स काय 5 आणि 9 आहे, तर हे सर्व इलेमेंट तुम्हाला काय करायचे, झिरो करायचे. सेकंड रोमध्ये समजा इथे 1 केला तुम्ही नंतर, तर खाली काय झाला पाहिजे, झिरो झाला पाहिजे. राईट, ही तुमची काय झाली थर्ड प्रॉपर्टी. फोर्थ प्रॉपर्टी, ईच कॉलम दॅट कंटेन्स अ लिडिंग वन हॅज अ झिरो एव्हरीवेअर एल्स. म्हणजे काय, कुठलाही कॉलम असेल, सपोज 1 0 0 2 3 4 2 3 1 0 4 5 1 0. राईट, हे जे आहे जिथे जिथे 1 आहे 1च्या खाली पूर्ण काय पाहिजे, झिरो पाहिजे. वरती पण झिरो, खाली पण झिरो. म्हणजे सॉरी, इथे 1 आहे, इथे वरती काय पाहिजे, झिरो 0 0 0. सगळीकडे झिरो पाहिजे, लिडिंग वन नंतर किंवा खाली, खाली किंवा वरती, बॉटम किंवा फ्रंटला, दोघांना पण काय पाहिजे, झिरो पाहिजे. तेव्हा ह्या चारही प्रॉपर्टी, if these four properties are satisfied by any matrix, then that matrix we call it as a reduced row echelon form. ओके, मग रो echelon फॉर्म कशाला म्हणणार, फोर्थ प्रॉपर्टी जर ह्या डेफिनेशन मधनं आपण काढून टाकली तर उरलेल्या तिघही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करणारा मॅट्रिक्स काय असणार आहे, तुमचा रो echelon फॉर्ममध्ये असणार आहे. राईट, फॉर एक्झाम्पल सपोज आपण एक्झाम्पल घेऊ 1 0 -1 0 0 1 2 0 0 0 0 1. बघा, हा जो मॅट्रिक्स आहे फर्स्ट प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतोय. लिडिंग वन इलेमेंट काय आहे, 1 आहे. राईट, सेकंड प्रॉपर्टी बघा, जिथे जिथे लिडिंग वन आहे तिथे खाली काय येतोय, झिरो येतोय. बघा, इथे लिडिंग वन इलेमेंट आहे, 0 0 आला. इथे 1 इलेमेंट आहे, खाली काय आला, झिरो आला. आता इथे तर लिडिंग इलेमेंट नाहीच आहे, डायरेक्टली लास्टला काय लिडिंग इलेमेंट आहे. राईट, म्हणजे सेकंड प्रॉपर्टी काय होते, ते सॅटिस्फाय होते. थर्ड प्रॉपर्टी बघा, जिथे जिथे लिडिंग वन इलेमेंट आहे त्याच्या खाली आणि वरती काय झाले पाहिजे, झिरो. आता इथे खालचे इलेमेंट काय झालेले, झिरो, वरती तर नाहीच आहे. आता इथे सेकंड रोला बघा, लिडिंग वन इलेमेंट वरती आणि खाली काय झाले, झिरो इलेमेंट झाले. इथे तर लिडिंग इलेमेंट नाही आहे कॉलमला, थर्ड कॉलमला. फोर्थ कॉलम घेतला तर इथे लिडिंग वन आहे आणि त्याच्या वरचे इलेमेंट्स काय झालेले, 0 0 झालेले. राईट, म्हणजे फोर्थ प्रॉपर्टी पण काय होते, सॅटिस्फाय होते बाय दिस मॅट्रिक्स. सो दिस मॅट्रिक्स वी कॉल इट ॲज अ रिड्यूस्ड रो echelon फॉर्म. राईट, आता पुढचं पण एक्झाम्पल बघा, 1 6 0 1 0 0 1 2 0 0 0. पहिला इलेमेंट लिडिंग वन आहे, त्याच्यानंतर ह्या कॉलमला लिडिंग वन इलेमेंटच नाही, थर्ड कॉलमला लिडिंग वन इलेमेंट आहे आणि फोर्थला पण लिडिंग वन इलेमेंट नाही. राईट, म्हणजे 1च्या खालचे सर्व झिरो झाले, इथे पण झिरो झाले, इथे पण झिरो झाले. राईट, म्हणजेच हा काय झाला तुमचा रिड्यूस्ड रो echelon फॉर्म. येते लक्षात. नेक्स्ट आता आपण रो echelon फॉर्मचे बघू फक्त. बघा, इथे 1 4 3 7 0 1 6 1. तर मी हे जे आहे याच्यावरतीच राईट करते, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. खालीच असलं की 1 4 3 7 0 1 6 2 0 0 0 सॉरी 1 5. आता बघा याचं एक्झाम्पल. राईट, आता हा जर मॅट्रिक्स तुम्ही घेतला तर याचं लिडिंग वन इलेमेंट आहे, म्हणजे फर्स्ट प्रॉपर्टी काय झाली, सॅटिस्फाय झाली. सेकंड प्रॉपर्टी काय, 1च्या खालचे इलेमेंट तुमचे काय पाहिजे, झिरो पाहिजे. झाले, इथे लिडिंग वन आहे, इथे खाली झिरो आहे, इथे लिडिंग वन आहे, इथे खाली झिरो आहे आणि इथे 1 आहे, खाली इलेमेंटच नाही आणि पुढच्याला प्रश्नच येत नाही लिडिंग वन इलेमेंट. ओके, म्हणजे सेकंड प्रॉपर्टी काय होते, सॅटिस्फाय होते. आता थर्ड प्रॉपर्टी बघा, जर 0 0 रो इथे नाहीच आहे, 0 0 रो असेल पूर्ण तर ती बॉटमला पाहिजे, इथे रोच नाही, त्याच्यामुळे थर्ड प्रॉपर्टी पण सॅटिस्फाय. आता फोर्थ प्रॉपर्टी नाही, फोर्थ प्रॉपर्टी
आपल्याला इथे कन्सिडर करायचीच नाही. फक्त 1 2 3 तिघही प्रॉपर्टी हा मॅट्रिक्स काय करतोय, सॅटिस्फाय करतो. फोर्थ प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतोय का, नाही. फोर्थ प्रॉपर्टी म्हणजे लिडिंग वनच्या वरती पण काय पाहिजे, 0 पाहिजे. सगळे इलेमेंट काय पाहिजे, लिडिंग वन सोडून 0 पाहिजे. आता इथे लिडिंग वन, इथे नॉन झिरो आहे, इथे लिडिंग वन, इथे नॉन झिरो, म्हणजे फोर्थ प्रॉपर्टी सॅटिस्फाय होत नाही. फक्त फर्स्ट 3 प्रॉपर्टीज आर सॅटिस्फाय बाय दिस मॅट्रिक्स. सो दिस इज द रो एक्लॉन फॉर्म. हा काय झाला, रो एक्लॉन फॉर्म झाला. येते लक्षात. आणि हा काय झाला, रिड्यूस रो एक्लॉन फॉर्म. फरक तुम्हाला समजला आहे, डिफरन्स काय. इथे लिडिंग वन इलेमेंट सोडून बाकीचे सर्व काय आहेत, 0 आहेत. इथे लिडिंग वनच्या फक्त बॉटमचे इलेमेंट्स काय आहेत, 0 आहे. राईट. सो दिस इज द रो एक्लॉन फॉर्म अँड दिस इज द रिड्यूस्ड रो एक्लॉन फॉर्म. ओके, कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल. ओके, आता आपण काय करू, एक एक्झाम्पल घेऊ. डायरेक्टली एक्झाम्पल घेऊ की एखादा मॅट्रिक्स तुम्हाला दिलेला असेल तर त्याचा रो एक्लॉन फॉर्म कसा फाइंड करायचा किंवा रिड्यूस्ड रो एक्लॉन फॉर्म कसा फाइंड करायचा. नाव सी हिअर एक्झाम्पल. वी हॅव अ मॅट्रिक्स ए विच इज 1 -1 2 -1 -1 2 1 -2 -2 -2 -1 2 -4 1 1 3 0 0 -3 -3. आता हा मॅट्रिक्स जो आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, रिड्यूस्ड रो एक्लॉन फॉर्ममध्ये राईट करायचा आहे. राईट. सॉल्व दिस मॅट्रिक्स और वी रिड्यूस दिस मॅट्रिक्स टू ए रिड्यूस्ड रो एक्लॉन फॉर्म. बघा आता इथे ऑलरेडी काय आलेलं आहे, तुमचा लिडिंग वन इलेमेंट आलेला आहे. राईट. एक्झाम्पलमध्येच इथे फर्स्ट इलेमेंट काय आलेला आहे, 1 आलेला आहे. मग राहिलं काय, तुमचे बाकीचे खालचे इलेमेंट तुम्हाला 1च्या खालचे काय करायचे, 0 करायचे. मग 2ला 0 करण्यासाठी, म्हणजे R2च्या इलेमेंटला 0 करण्यासाठी आपण जी लिडिंग वन रो आहे त्याचा यूज करणार आहे. म्हणजे R1 रोचा काय करणार आहे, यूज करणार आहे. 2 - 2 केलं तर इथे इलेमेंट काय होईल, 0 होईल. मग R1चा आपल्याला यूज करायचं म्हणजे 2 मायनस काय करणार, 2 R1. किंवा हेच तुम्ही कसं लिहू शकता, 2 + -2 R1. येते लक्षात. सो हिअर वी टेक ऑपरेशन R2 + -2 R1. नेक्स्ट -1ला तुम्हाला काय करायचं आहे, 0 करायचं आहे. हिअर वी यूज ए R1 रो टू कन्व्हर्ट -1 टू 0. बघा R1 रो यूज करून तुम्हाला थर्ड रोमध्ये हा जो -1 आहे त्याला 0 करायचं. म्हणजे -1 आहे ऑलरेडी, +1 केला काही काय होणार आहे, 0 होणार आहे. म्हणजे -1 प्लस काय करावं लागेल, R1. म्हणून सॉरी R3 + R1. R3चं इलेमेंट -1, R1चा 1, म्हणजेच काय होईल, -1 + 1 0. सो हिअर वी टेक ऑपरेशन R3 + R1. आता थर्ड रोमध्ये बघा 3ला 0 करायचं आहे, 3 - 3 करावं लागेल. म्हणजेच काय करावं लागेल, सॉरी R4 रो ही 3 0 करायचं म्हणजे काय, R4 + -3 × R1. येते लक्षात. आता बघा हे ऑपरेशन केलं आपण, R2 + -2 R1 म्हणजे काय होईल, R2चा इलेमेंट काय आहे, 2. R2चा इलेमेंट इथे 2 आहे. राईट. 2 + -2 × R1चा इलेमेंट काय बघा, फर्स्ट कॉलममध्ये काय, 1. म्हणजेच काय झाला, 2 - 2 0. आता पुढचा बघा R3 इलेमेंट -1 आहे, प्लस R1चं इलेमेंट काय, 1. काय झाला, 0 झाला. नेक्स्ट R4 प्लस म्हणजे प्लस -3 × R1 काय, 1. R1 काय, 1. सो हिअर 3 - 3 विल बी 0. म्हणजे 1च्या खालचे काय झाले, 0 0 झाले. आता हे फक्त ह्या इलेमेंटवरती नाही तर ह्या पूर्ण R2 रोवरती हे ऑपरेशन होतील, R3 रोवरती होतील आणि R4 रोवरती पण होतील. म्हणजे 1. आता इथे सेकंडमध्ये बघा काय, 1 -2 × R1, R2 -2 × R1 म्हणजे काय होईल, प्लस -2 × R1 इलेमेंट काय इथे, -1. म्हणजे काय मिळाला, 1 -2 -1 विल बी +2. सो +2 विल बी 3. सो हिअर वी गेट इलेमेंट 3. नेक्स्ट बघा इथे 2 आहे. राईट. R3मध्ये 2 आहे, किंवा पूर्ण तुम्ही R2चंच ऑपरेशन करून घ्या. काय होईल, -2
R2 मायनस प्लस मायनस 2 इंटू R1. R1 काय इथे 2, म्हणजे काय झाला -2 इंटू 2 4 मायनस साईन, सो हिअर -4 विल बी -6. बघा इथे -6. आता इथे काय करायचं आहे, 1 राईट, सॉरी -2 आपण सेकंड रोसाठी करतो आहे. -2 प्लस -2 इंटू हिअर -1 सो -2 प्लस -1 विल बी +2 अँड प्लस साईन, सो +2 -2 + 2 0, म्हणजे इथे काय आला तुमचा 0 एलिमेंट. सेम -2 मायनस ऑफ -1 विल बी 0. सेम कुठे करायचं तुम्हाला, R3 वरती करायचं, R4 वरती करायचं, हेच ऑपरेशन यूज करू. ओके, आता हे सगळं तुमचं झालंय. ओके, आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, इथे जसं 1 केला तसा नेक्स्ट डायगोनल एलिमेंट्स बघायचा. 3 येतोय, 3ला काय करावं लागेल तुम्हाला, 1 करावं लागेल. राईट, मग 3ला 1 करण्यासाठी तुम्ही काय करणार, मल्टिप्लाय डिवाइड तर करू शकत नाही, सॉरी ॲडिशन सबट्रॅक्शन तर करू शकत नाही आपण, कारण इथे लीडिंग 1 करायचं म्हटल्यावरती 3ला R2 इलेमेंटला कशाने डिवाइड करावं लागेल, 3ला 3ने डिवाइड केलं की काय मिळेल तुम्हाला, 1 मिळेल. सो हिअर वी टेक हिअर विच इज R2 रो, सो 1/3 इंटू R2, म्हणजे काय मिळाला इथे 0/3 0, 3/3 1, -6/3 -2, 0/3 0 अँड 0/3 0. येतं लक्षात. आता पुढे बघा, इथे 1 झालाय, खालचे इलेमेंट काय करायला पाहिजे, 0. आता R2 रोमध्ये जेव्हा लीडिंग 1 इलेमेंट होतो तेव्हा खालचे इलेमेंट 0 करण्यासाठी तुम्ही R2चा उपयोग करायचा, जसं इथे आपण R1चा यूज केला. राईट, R1 तसं इथे कसला यूज करणार आहे, R2चा. म्हणजे तुम्हाला काय मिळेल, इथे जर 0 करायचं तर 1 - 1 करावं लागेल, म्हणजे R3 मायनस R2. तुम्ही डायरेक्ट R3 - R2 असं केलं तरी चालेल, किंवा R3 प्लस -1 इंटू R2 असंही केलं तरी पण चालेल. ओके, त्या इथे काय झाला, 0 झाला. सेम पुढच्या इलेमेंटला पण काय करायचं आहे, ऑपरेट करायचं आहे. -2 मायनस ऑफ -2 काय होईल, मायनस प्लस होईल, म्हणजे काय मिळेल 0. येते 0 0. नेक्स्ट R4, 3ला 0 करायचं आहे, R2 रो यूज करायची. 3 -3 इंटू R2. राईट, सो हिअर वी गेट R4 प्लस -3 इंटू R2, सो विच इज 0. सेम ऑपरेशन तुम्हाला ह्या इलेमेंटवरती पण करायचे. ऑपरेशन तुम्हाला कळत आहे ना कसे करत झाले. बघा इथे 3 इलेमेंट आहे. राईट, 3 इथे R4चा आपण 3 इलेमेंट घेतला, प्लस -3 इंटू R2 बघा किती 1, म्हणजेच काय झालं 3 - 3 0. इथे तुम्ही ऑपरेशन लिहिताना R4 - 3 R2 डायरेक्ट लिहिलं तरी पण चालणार आहे. ओके, सो सेम ऑपरेशन इथे करा. -6 R4 -6 प्लस -3 इंटू R2 काय इथे -2, सो हिअर -2, सो वी गेट -6. 3 इंटू 2 विल बी 6 -6, सो +6 विच इज 0. काय झाला, 0 इलेमेंट झाला. येते लक्षात, इथे 0, सेम इथे पण काय असणार आहे, 0 0च आहे. सो देअर इज नो इफेक्ट, 0 0च येणार आहे. आता काय झालंय बघा, सेकंड रोमध्ये लीडिंग 1 इलेमेंट झालं आहे. आता थर्ड रोमध्ये ऑलरेडी काय 0 आहे, तर इथे लीडिंग 1 करण्याचा प्रश्नच येत नाही. राईट, तर हा जो मॅट्रिक्स झाला आहे, आता बघा इथे 1 झाला, इथे 1 झाला, इथे 1 करण्याची गरजच नाही. आता हा तुमचा कुठला फॉर्म झाला, रो एकलॉन फॉर्म झाला. ह्या मॅट्रिक्सला काय म्हणणार, रो एकलॉन फॉर्म. लीडिंग 1च्या खालचे सर्व इलेमेंट काय झाले, 0 झाले. आणि आता आपण काय करणार आहे पुढच्या स्टेपमध्ये, लीडिंग 1 जो आहे त्याच्या वरचे इलेमेंट पण 0 करणार आहे. आता इथे लीडिंग 1 नाही त्याच्यामुळे याचा प्रश्न येत नाही, पण इथे लीडिंग 1 आहे, तर मग याचा लीडिंग 1च्या वरचा हा इलेमेंट 0 करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, R1 प्लस R2 किंवा R2 प्लस R1, म्हणजे R1चा यूज करावा लागेल. राईट, R1 वरती ऑपरेट करतोय म्हणून R1 पहिले येईल
आणि प्लस काय करावं लागेल, R2 करावं लागेल. राईट. आपण ज्या रोवरती ऑपरेशन करतोय ती रो फर्स्ट असेल, तुम्ही जी फर्स्ट रो लिहाल तिच्यावरती ऑपरेशन होणार आहे. मग -2 इंटू तुम्ही कुठला यूज करताय, कुठल्या रोचा यूज करताय, ती रो असते सेकंड टाईम. ओके. इथे बघा R3 वरती ऑपरेट केलं, R3 फर्स्ट आला. इथे R4 वरती ऑपरेट केलं, R4 फर्स्ट आला. राईट. सो हिअर वी राईट R1 म्हणजे -1 + 1 काय होईल, 0. राईट. सेम पुढचे सर्व ऑपरेशन करा, 0 होतील. ओके. सो दिस इज द रिड्युस्ड रो एकलॉन फॉर्म. हा काय झाला, रिड्युस्ड रो एकलॉन फॉर्म झाला आणि हा काय झाला, रो एकलॉन फॉर्म झाला. ओके. एक्झाम्पल समजलंच असेल सर्वांना. आता तुम्ही हा जो मॅट्रिक्स आहे हा काय केला, रिड्युस्ड रो एकलॉन फॉर्मला रिड्यूस केला आहे. राईट. आता आपण पुढचा टॉपिक बघणार आहे, रँक ऑफ द मॅट्रिक्स. ओके. रँक ऑफ मॅट्रिक्स. आता कुठल्याही मॅट्रिक्सची रँक काय असते, त्या मॅट्रिक्सच्या रिड्युस्ड रो एकलॉन फॉर्ममध्ये जेवढ्या नॉन झिरो रोज असतील तेवढ्या त्याच्या काय असणार आहे, त्याची रँक असणार आहे. आता इथे बघा, हा जो आपण मॅट्रिक्स रिड्यूस केला आहे 1 0 0 -1 -1 0 1 -2 0 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 0. राईट. हा कुठल्या मॅट्रिक्सचा रिड्युस्ड रो एकलॉन फॉर्म झाला आहे, ह्या मॅट्रिक्सचा हा काय झाला, रिड्युस्ड रो एकलॉन फॉर्म झाला आहे. तुम्हाला ह्या मॅट्रिक्सची रँक काढायला विचारली तर रँक कशी फाईंड करणार, तुम्ही ह्या मॅट्रिक्सला रिड्युस्ड रो एकलॉन फॉर्ममध्ये किंवा रो एकलॉन फॉर्ममध्ये जरी रिड्यूस केलं तरी पण चालणार आहे. रिड्यूस करून त्याचे नॉन झिरो रिड्यूस केल्यानंतर जेवढ्या नॉन झिरो रोज येतात ते बघा, पहिली नॉन झिरो रोज आली कारण इथे लिडिंग 1 इलेमेंट आहे, इथे पण लिडिंग 1 इलेमेंट आहे. ह्या बाकीच्या काय झालंय, नॉन झिरो रोज झाल्या. राईट. नॉन झिरो रोज झाल्या म्हणजे याची रँक किती आली, 2 रँक आली. येतंय लक्षात. सो रँक ऑफ दिस मॅट्रिक्स ए विल बी 2. ओके. आपण आता ह्या व्हिडिओमध्ये 3 गोष्टी बघितल्या. कुठल्या कुठल्या, रो एकलॉन फॉर्म बघितला, रिड्युस्ड रो एकलॉन फॉर्म बघितला आणि रँक ऑफ द मॅट्रिक्स कशी फाईंड करायची ते बघितले. राईट. एकाच एक्झाम्पलने आपण तिघही टॉपिक कवर केले. राईट. काय करायचं, हा जो मॅट्रिक्स आहे हा रिड्युस्ड रो एकलॉन फॉर्मला कन्व्हर्ट करायचा आणि जेवढ्या पण नॉन झिरो रोज असणार आहे तर ती तुमची काय असणार आहे, रँक ऑफ द मॅट्रिक्स. ओके. तर तुम्ही जेवढे याची प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला एक्झाममध्ये सॉल्व करायला सोपं जाईल. ओके. आणि जर MCQs टाईप तुमची एक्झाम झाली तर प्रश्नच नाही. ओके. नाऊ हिअर वी